सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम पूनम. तर आताच माझी देवपूजा झालेली आहे. हे बघा, छान अशी देवपूजा केली, मस्त सकाळचं सर्व आवरलं आणि नंतर मग मी निवांत देवपूजा केली. छान असं देवाला दिवा वगैरे लावला. तर तुम्हाला देखील तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ दे. भोलेनाथाची कृपा तुमच्या सर्वांवर असू दे, हीच भोलेनाथाकडे मी प्रार्थना करते. कारण पैशासाठी तर सगळेच प्रयत्न करतात हो, पण आरोग्य हे माणसाचं आरोग्य व्यवस्थित असलं तर सगळं काही होऊ शकतं. आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं, तर ते खरं आहे. तर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच भोलेनाथाकडे माझी प्रार्थना. तर आता मी देवपूजा वगैरे सकाळचं बाकीचं सर्व काम आवरलं आहे. आता नाश्ता करणार आहे. नाश्त्यासाठी मी बनवलेत आज ओट्स खाणार आणि मग लंच बनवणार मी, दुपारचं जेवण. तर चला मग फटाफट काम आवरते आणि दाखवते तुम्हाला मी दुपारच्या जेवणाची तयारी थोडीशी, आणि काय बनवणार आहे काय नाही ते पण तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. तर ते पण थोडंसं जमलं तर शेअर करेल, कारण मला दुपारी शाळेत पण आणायला जायचं आधी तिला. 12:30ला तिची 12:40ला तिची स्कूल सुटते. तर मी घरातून 12:30ला निघते. तर बघते, जसं शक्य होईल तसं तुमच्यासोबत मी शेअर करते. चला तर मग भेटते तुम्हाला नंतर मी. चला तर मग मी आज बनवत आहे राजमा मसाला, तोही माझ्या पद्धतीचा. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते. इथं मी घेतलं आहे खोबरं थोडं, लसूण, अद्रक आणि 2 कांदे घेतले, थोडासा जिरा पण लागेल. आणि खड्या मसाल्यामध्ये घेतलं आहे तेजपत्ता, 1 लवंग, दालचिनी आणि 2 काळी मिरी. आणि राजमा आहे ना मी कुकरमध्ये बॉईल करून घेतला आहे, 4 शिट्ट्या दिल्या. तर तुम्ही म्हणताल हे काय आहे, तर ही आहे कसुरी मेथी. इथं का ठेवली तर ती माझी एक आयडिया आहे. कसुरी मेथी आपण पॅकेट फोडल्यानंतर ती अशी ओलसर होते ना तिचं. तर ती थोडीशी क्रिस्पी होण्यासाठी, म्हणजे ती गरम कुकरवर जर ठेवली नाही झाकणावर, तर ती अशी व्यवस्थित चुरगळली जाते. ती वरून टाकायला, आपल्याला राजमा मसाल्याला वरून टाकायला लागते त्याच्यासाठी. तर ही माझी आयडिया आहे. कशी वाटली ते तुम्हाला सांगा. पॅकेटमधून ती काढल्यानंतर त्याच्यामध्ये असं ओलसरपणा जो असतो ना, तर त्या गरम झाकणावर ठेवलं ना आपण कुकरच्या, ह्याच्यामध्ये मी राजमा बॉईल करून घेतला आहे. गरम झाकणावर जर ठेवली ना, तर ती खूप क्रिस्पी बनते. हे बघा, तुम्हाला दाखवते कसा आवाज. हे बघा, अशी मस्त होते. आणि राजमा बॉईल करताना मी त्याच्यामध्ये 1 टोमॅटो पण घातलेला आहे. चला तर आपण आज राजमा मसाल्याचं वाटण बनवून घेऊ. हे फुलके येतं माझ्या मुलासाठी, त्याला फुलके लागतात म्हणून त्याला फुलके बनवले. आणि माझ्या मुलीला आणि मला चपाती बनवली, तो फुलके खातो म्हणून त्याच्यासाठी फुलके. आणि त्याच तव्यावर मी हा मसाला भाजू राहिले. हा लोखंडाचा तवा आहे माझा, लोखंडाच्या तव्यावरच मी चपात्या पण बनवते. आणि मग थोडंसं परतल्यानंतर टाकायचा कांदा. आणि कांदा आहे ना थोडासा गोल्डन होईपर्यंत परतू द्यायचा. कांदा लवकर परतण्यासाठी त्याच्यावर घालायचं थोडंसं आपलं कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि आपले जे खड्या मसाले घेतले होते त्याचं मी हे वाटण बनवलंय असं. आणि इथं मी आता हे मातीचं भांडं इथे ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकलं 1 चमचा. तेल आता गरम झालंय, तर आपण आता फोडणी देऊया राजमासाठी. तर इथं टाकते मी 1 चमचा मोहरी अशी तडतडू द्यायची, मोहरी. आणि मोहरी तडतडल्यानंतर टाकायचं थोडासा 1 चमचा जिरा. राजमा म्हटल्यावर जिरा आहे ना, पंजाबी स्टाईल. आणि मग हा एक छोटासा कापलेला कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आणि थोडासा परतू द्यायचा. ह्याच्यात मातीचं भांडं खूप छान आहे, मला खूप आवडलं. मी खूप सारा जास्त याच्यातच बनवते, शक्य होईल तेवढा. हे बघा, आपला कांदा असा मस्त परतलाय.
तर मग आता याच्यात जाणार, तुम्हाला दाखवते मी राजमा बॉईल केलेला दाखवते. हे बघा, कुकरमध्ये एका डब्यात मी डाळ ठेवली होती आणि एका याच्यात राजमा ठेवला होता. तर हे बघा, आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलं होतं. तर हे टोमॅटो आहे ना, राजमा पण आपला शिजलाय. हे बघा, छान शिजलाय. 4 शिट्ट्या दिल्या मी. तर हे जे टोमॅटो आहे ना, तर या कांद्यामध्ये टाकायचं आणि परतून घ्यायचं मस्त. हे बघा बघा, छान प्युरी होती. बारीक करायची पण गरज पडत नाही आपल्याला. असं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं ते मस्त. आणि 1 मिनिटभर असं परतलं का मग त्याच्यामध्ये आपलं कांदा, खोबरा आणि अख्खा मसाला आहे ना, त्याचं वाटण टाकायचं. हे बघा किती छान कलर आलाय त्याला. छान दिसतं ना. आणि मग हे वाटण टाकायचं. हे बघा, आणि वाटण टाकल्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे. आता मी काय काय मसाले टाकते ते दाखवते तुम्हाला मी. ते मिनिटभर परतून घ्यायचं. थोड्या वेळाचं झाकण ठेवायचं त्याच्यावर. तोपर्यंत मी मसाले काढते. धना पावडर एक लागेल. आणि हे जे कुकरचं भांड आहे ना, तर आपण कुकरचं म्हणते, सॉरी, मिक्सरचं मसाला वाटलेला, तर त्याच्यात असं पाणी टाकून हलवून घ्यायचं, जेणेकरून तो मसाला सगळा पाणी, आणि हे जे पाणी आहे ते वाटल्यानंतर टाकून द्यायचं. तर हे बघा, याची आपली ग्रेव्ही तयार होते छानशी. तर याच्यात आपले मसाले जाऊन द्यायचे, आता टाकायचे. तर मी हा मसाला टाकते. हा आगरी कोळी मसाला आणलेला आहे मी, तो टाकते. 1.5 चमचा टाकला समजा मी, पहिला अर्धा होता. आणि 1 चमचा हे लाल तिखट. मिक्स करून घ्यायचं. याचा टेस्ट खूप छान येते मातीच्या भांड्यामध्ये. आणि आपली थोडीशी कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा टाकते बस. आणि पाव चमचा हळदी टाकते. हळदीचे हळद टाकते. आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कसुरी मेथी याच्यावर गरम करायला ठेवली ती बघा, आता क्रश होईल मस्त. हे बघा, अशा हातावर घ्यायची आणि हे बघा किती छान होती. आणि ती याच्यावर टाकायची. कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते भाजीला. आणि आता हे थोड्या वेळ परतू द्यायचं. 1-2-3 मिनिट परतू द्यायचं. मी दाखवते तुम्हाला नंतर परतल्यावर. तर आता आपण झाकण उघडून पाहू. हे बघा किती छान मसाला झालाय. 2 मिनिट मस्त परतू दिला मी. हे बघा, आता आपण त्याच्यात टाकू थोडा 1 चमचा धना पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकू. हे बघा, आणि ग्रेव्ही होत असताना ना त्याच्यात मीठ टाकायचं. आपल्या चवीनुसार काय मीठ तुम्हाला लागतं त्या पद्धतीने टाकायचं. कारण ते मसाल्यात मीठ जर टाकून मसाला आपण ग्रेव्ही बनवली ना, खूप छान टेस्ट येते. पूर्ण भाजीला त्याची टेस्ट येते. तर हे बघा किती छान ग्रेव्ही झाली आहे बघा, एकदम ढाबा स्टाईल.
आणि याच्यात टाकणार आहेत आपण आता हे वाटणाचं जे आपलं पाणी आहे ना ते टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. हे बघा बघा छान टेस्ट आली. आणि याची ग्रेव्हीला एक उकळी आली का मग याच्यात आपण टाकणार आहेत राजमा. मी दाखवते तुम्हाला. उकळी आल्यानंतर 1 मिनिटभर उकळी येऊ द्यायची याला आणि मग त्याच्यात राजमा, आपण जो बॉईल केलेला राजमा आहे ना तो त्याच्यात टाकायचा. तर आपला राजमा मसाला तयार झाला आहे का बघूया. राजम्याचा जो मसाला आहे, झाकण काढते मी आता. तर हे बघा किती छान ग्रेव्ही आली, खूप छान कलर आला आहे. व्हिडिओमध्ये तर एवढा छान म्हणजे एवढा दिसत नाही व्यवस्थित, पण असं जर प्रत्यक्ष बघितलं ना तर खूप छान कलर आला आहे. आता याच्यात टाकू आपण हा बॉईल केलेला राजमा. ह्याला मी 4 शिट्ट्या दिल्या होत्या कुकरमध्ये. बॉईल केलेला आणि मिक्स करून घेऊ. ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही पाणी त्याच्यात टाकू शकता, पण शक्यतो जास्त पातळ नाही करायच्या ग्रेव्हीच्या भाज्या. तर मी याच्यात आहे ना आपलं उकडलेलं राजम्याचं पाणी आहे ते मी याच्यात टाकते. अजून थोडंसं पाणी टाकते. थोडी एक उकळी येऊ द्यायला लागेल ना, ते घट्ट होणारच ऑबियस. हे बघा आता तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हा कशी. हे बघा किती छान झाली. आता याच्यात टाकायची वरून, एक उकळी आल्यानंतर याच्यात टाकायची ही कोथिंबीर राहिलेली आणि थोडीशी ही जी कसुरी मेथी आहे ती वरून टाकायची, मिक्स करायची आणि आपला राजमा मसाला तयार. चला आता सगळं पुढं जेवायला घेतल्यावर मी दाखवते. तर आता मी पुढं जेवायला घेतलंय. तर जेवणात काय काय आहे ते तुम्हाला दाखवते मी. हे बघा आपला राजमा मसाला किती छान झाला. हे बघा, हे बघा मातीच्या भांड्यातला राजमा मसाला आणि चपात्या, फुलके मुलासाठी, चपाती मुलीसाठी, दोघांसाठी 2. आणि आपला ऑफकोर्स माझ्या लेकीचा फेवरेट मोकळा सुटसुटीत असा राईस आणि फोडणीचं वरण. हे मुलाचं फेवरेट आहे फोडणीचं वरण. आणि ऑफकोर्स सलाडमध्ये आज आहे गाजर, कांदा आणि लिंबू. काकडी आज नाही आहे, काकडी संपलेली आहे. तर चला तर आता आम्ही गरमागरम जेवण करून घेतो. तुम्ही पण या जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा राजमा मसालाचा व्हिडिओ, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं हे नवीन यूट्यूब चॅनल असल्या कारणानं सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा, स्वस्त रहा.